नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केटची दिशामध्ये. जसं की आपण काल डिस्कस केलं होतं. बघा, काल आपण ह्या लेव्हलला डिस्कस केलेलं होतं. कुठली लेव्हल होती? 24,520 ची. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की 24,560 च्या वरती हा जो काही सेलिंग झोन आहे ना, हा ब्रेक होणं खूप जास्त अवघड आहे. आणि कालचा जो काही आपण डेटा पाहिला होता, तो डेटा सुद्धा थोडाफार आपल्याला वीक दिसत होता. सो त्याचे परिणाम आज आपल्याला बघायला मिळालेले आहेत. जर का तुम्ही आपल्या WhatsApp कम्युनिटीचा मार्केटची दिशा हा जर का मेसेज तुम्ही लक्षपूर्वक पाहिला असेल ना, तर त्यामध्ये डाउन साइडसाठी ना मी ह्या 2 मी तुम्हाला लेव्हल सांगितल्या होत्या. कुठली लेव्हल होती? 24,480 आणि 24,440 या दोन्ही सुद्धा लेव्हल्सला एकदम डॉट टू डॉट रिस्पेक्ट केलेलं आहे मार्केटने बघा. आता त्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे, पुढे जाऊन की उद्या उद्या अर्थातच 12 ऑगस्ट आहे. 12 ऑगस्टच्या दिवशी आपल्या सर्व ट्रेडर्स कम्युनिटीने ठरवलेलं आहे, की उद्याच्या दिवशी नो ट्रेडिंग डे आपण सेलिब्रेट करणार आहोत. सेलिब्रेट म्हणण्यापेक्षा एक प्रोटेस्ट आहे अगेन्स्ट द सीएस सिस्टम. स्वतः म्हणायचा उद्देश काय आहे, की त्या उद्या ट्रेड करायचा की नाही. माझा पर्सनल म्हणणं आहे, की ह्या गोष्टीला आपण सपोर्ट केला पाहिजे. बिकॉज ठीक आहे, कुठेतरी युनिटी दाखवायची गोष्ट आहे आणि आपल्याला काही प्रोटेस्टसाठी कुठे बाहेर वगैरे पडायचं नाहीये. आपल्याला फक्त निवांत आपल्या घरी बसायचं आहे. जे काही तुम्ही काम, जॉब, बिझनेस करत असाल ते तुम्हाला कंटिन्यू करा. फक्त एक दिवस ट्रेडिंग करायची नाहीये. आता मला माहित नाही ह्या गोष्टीला किती लोकं फॉलो करतील. कारण पर्सनली आज माझा नो ट्रेडिंग डे झालेला आहे. का झालेला आहे? एचडीएफसी बँक आणि एसबीआय बँक हे जे काही आपले नेहमीचे शेअर्स आहेत त्यामध्ये माझा काहीही सेटअप बनलेला नाही. सो त्यामध्ये मी अजिबात ट्रेड केलेला नाही. सो आजच माझा नो ट्रेडिंग डे झालाय. बघूया उद्या काय होतं. तुम्ही उद्या ट्रेड करणार आहात की नाही? हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. सो आता आपण थोडा काय करूया, की आजचा डेटा मार्केटचा काय आलाय ना, त्याच्यावर एकदा फोकस करूया. त्यानंतर आपण चार्टवरती डिस्कशन करूया. हे बघा, डेटा आजचा आलेला आहे. उद्यासाठी आहे 12 ऑगस्टसाठी आणि जर का आपण डेटा पाहिला ना, डेटामध्ये बऱ्यापैकी आज आपल्याला चेंज झालेला पाहायला मिळत आहे. आता इथे जर काही गोष्ट पाहिली ना आपण क्लायंट जे कोणी रिटेलर्स आहेत ना, रिटेलर बघा कालच्या दिवशी बघा रिटेलर्स काय करत होते, कालच्या दिवशी रिटेलर्सची पोझिशन ही नेट किती होती? 32,60,000 500च्या समथिंग आणि आज रिटेलरची काय आहे? 35,97,000 म्हणजे एकाकी आपण त्याला 36,00,000 अशी पोझिशन आपण ती काउंट करू शकतो. आणि गेटिंग स्ट्रॉंगर. काल स्ट्रॉंग होते, आज पण स्ट्रॉंग आहेत. रिटेलर बुलिश झालेले. रिटेलर काल सुद्धा ट्रॅप झाला, आज सुद्धा ट्रॅप झाला आणि उद्या सुद्धा ट्रॅप होईल. आता पुढचा डेटा बघूया. डी-आय-एस काय सांगताय? ॲज युजुअल डी-आय-एसने त्यांची सेलिंगची पोझिशन वाढवलेली आहे. डी-आय-एसने मागच्या ट्रेडिंग सेक्शनपेक्षा कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेलिंग पोझिशन वाढवली होती. 41,11,000 शुक्रवारी वाढवली. 41,43,000 काल वाढवली, म्हणजे काल 0.77% ने वाढवली आणि आजच्या सेशनमध्ये 0.74% ने अजून वाढवली. म्हणजे काय की ते बेरिश होत आहेत. डी-आय-आय जे काही आपले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत ना मित्रांनो, ते मार्केटवरती आता बेरिश होत आहेत. आता पुढे जर का आपण एक गोष्ट चेकआउट केली ना, एफ-आय-आयच. एफ-आयच काय करतायत बघा. एफ-आय-आयची कालची पोझिशन काय होती? 6,97,000 म्हणजे किती? 2% हार्डली 2.19% त्यांनी बुलिश पोझिशन वाढवलेली होती. आता बघा, आजच्या दिवशी एफ-आयने पोझिशन वाढवलेली आहे 5%. बघा, एफ-आयने पोझिशन वाढवलेली आहे. बट आता एक प्रश्न असा निर्माण होतो, काल जर एफ-आयज बुलिश होते. बघा, एफ-आय जर का काल मार्केटवरती बुलिश होते, मग आज मार्केट खाली का गेलं? कुणी नेलं मार्केटला खाली? तर ह्यांनी नेलं. हे जे कोणी दिसतायत ना प्रो म्हणजे कुठले प्रॉप डेस्क, हे काल वीकर होत होते. त्यांनी काल पोझिशन ही 94,000 जे काही युनिट्स त्यांनी दाबले होते काल, म्हणजे 33% पोझिशन खाली काढली होती. आजच्या दिवशी त्यांची पोझिशन दिसतीये आणि आज सुद्धा त्यांनी 183% म्हणजे मोर दॅन 100% त्यांनी पोझिशन खाली केलेली, म्हणजे ते बिरेज झालेले आहेत. गेटिंग स्ट्रॉंगर. प्रो प्लेयर स्ट्रॉंग होत आहेत. डी-आय-आय स्ट्रॉंग होत आहे. आता बुलिश कोण आहे? एफ-आयज बुलिश आहेत आणि हे बुलिश आहेत. आता कन्क्लुजन काय निघतंय माहितीये का? ओव्हरऑल डेटाचं अनालिसिस करता डेटा फ्लॅट दिसतोय. थोडंसं ह्या गोष्टी ऐकून डोक्यावरनं जात असतील, व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा प्रयत्न करा. बघा, सिंपल सांगतो. रिटेलर्स काय आहेत माहितीये का? रिटेलर दिवसेंदिवस बुलिश होत आहेत. आज रिटेलर ट्रॅप झाला. रिटेलरचा अजून एक होप, उद्या मला
चांगल्या पद्धतीचा डेटा मिळेल किंवा चांगल्या पद्धतीचा प्रॉफिट मिळेल. एफआयआयनी त्यांची सेलिंगची पोझिशन वाढवली आहे. बट एक गोष्ट ह्यामध्ये दिसते की एफआय सेलिंग न करता त्यांची प्रॉफिट बुकिंग करतात. मगाशी मी सेलिंग हा शब्द वापरला, एवढं तुम्हाला ते रिलेट होणार नाही, बट प्रॉफिट बुकिंग करतायत. एफआय काय करतायत माहितीये का? प्रॉफिट बुकिंग करतायत. सो सांगण्याचा उद्देश काय आहे माहितीये का? की जे कोणी आपले एफआयआयज आहेत ना, ते थोडी थोडी प्रॉफिट बुकिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत मार्केटवरती. असंही असू शकतं. किंवा त्यासोबत जे कोणी आपले डीआयआयज आहे, ते डीआयआयज हे बेरिश साईडला जात आहेत. काहीतरी हे एक विचित्र सेंटिमेंट आहे आणि हे जे असं होतंय ना, आज मार्केट निगेटिव्ह गेलं, पण एकदम निगेटिव्ह जोरात गेलं नाही. थांबत, 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 थांबत अगदी साइडवेज मध्ये गेलं. त्याचं कारण आहे, हे जे कोणी हे जे बसलेत नाही एफआयआयज, फॉरेन इन्व्हेस्टर, ह्यांनी जी काल बुलिश पोझिशन टाकली होती ना, ह्यांनी सुद्धा जर का वीक झाले असते ना हे आपल्या प्रो प्लेअर सारखे, 100% मार्केट आज 400 पॉईंट खाली गेलं असतं ठाम दिशेने. पण ते गेलं नाही हो. आता रिटेलरचं जाऊन दे, इकडे लक्ष द्यायचं नाही. लेफ्ट साइडचं जे आहे ना, हे ह्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. हा रिटेलर आहे ना, हा कायम ट्रॅप होणार आहे, कायम. आता ह्या रिटेलरनं ठरवलंय उद्या, की उद्या आम्ही ट्रेडिंग करणार नाहीये सीएसच्या विरोधात. हे लोक थांबणार आहेत का हो? डीआयआयज, एफआयआयज, प्रॉप डेस्क हे थांबणार आहेत का? हे मला सांगा. हे तर 3 इन्स्टिट्यूशन आहेत मोठे मोठे, 3 मोठे मोठे शार्क आहेत. आणि हे आपले आपण सगळेजण रिटेलर्स. सो दुसऱ्या नॉईजकडे लक्ष देण्यापेक्षा डेटा काय सांगतो ना, ह्याच्यावरती आपण थोडंफार लक्ष देण्याची गरज आहे. आता डेटा पहिला आपण आता एकदा चार्ट वरती जाऊया. चार्टने आज काय केलं, जसं मी तुम्हाला सांगितलं, मॉर्निंगला इथे छान अशी बिरिश रॅली दिली. परत मार्केट चॉप करत 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 शेवटी दिवसाच्या एंडला या पॉइंटला क्लोज झालं. म्हणजे काय, छान पद्धतीने क्लोज झालेला आहे. आता बघा, शेवटी हा जो काही व्हॉल्यूम वाढलेला दिसतोय ना, हा 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 जो काही व्हॉल्यूम आहे ना, हा व्हॉल्यूम उद्या 100% आपल्या लोकांना फसवणार आहे. फसवणार आहे मिनिंग दॅट काय, की डेटा जो काही आजचा आपल्याला सांगत आहे ना, त्या डेटाचा एक कन्क्लुजन मेसेज मी तयार केलेला आहे, जो की मी 10 वाजता टाकणार आहे आपल्या ग्रुपला. हा व्हिडिओ तुम्ही 9:30 नंतर बघत असाल, 10 वाजता लगेच मेसेज येईल आपल्या ग्रुपला. तर मेसेज बघा काय असणार आहे. उद्यासाठी मार्केटची दिशा आहे, ह्या सगळ्या गोष्टी रीड करा. उद्याची संभाव्य हालचाल माझ्या मते, माझं अनालिसिस काय सांगतंय ते बघा. सध्या चार्ट वरती 24,440 हा इमिजिएट सपोर्ट दिसतोय, जो की मी आज तुम्हाला आजच्या दिवसाचा मार्केटने बनवलेला आहे. बरोबर. 24,480 ते 24,520 हा रजिस्टन्स झोन दिसत आहे, हे सर्वांना माहिती आहे. जर उद्या मार्केटने 24,520च्या वर व्हॉल्यूम सोबत जर का ब्रेकआउट केला ना, तर 100% आणि तो टिकला पाहिजे बरं का. हे बघा, इथे एक गोष्ट मेन्शन करतो, प्रत्येक शब्दाला अर्थ असतो काहीतरी. तो जर का टिकला ना, तर 24,550 आणि 24,600 कडे रिकव्हरी होऊ शकते. ही बुलिश मुवमेंट नाही, ही रिकव्हरी आहे. आज जो फॉल आलाय त्याची रिकव्हरी पाहायला मिळू शकते. दुसरीकडे 24,440च्या खाली स्ट्रॉंग ब्रेकडाऊन झाला किंवा मार्केट गॅपडाऊन म्हणत नाही मी, स्ट्रॉंग ब्रेकडाऊन झाला, तर मार्केटमध्ये सेलिंग वाढली. 24,400 आणि अगदी 24,320 जी आपली फेवरेट लेवल आहे, ती सुद्धा तुम्हाला पाहायला भेटू शकते. आता आजचा क्लोज हा रेजिस्टन्स झोनच्या खाली असल्यामुळे सध्या अपसाइड पेक्षा माझं म्हणणं आहे की थोडंफार डाऊन साइड व्ह्यू ठेवणे अधिक महत्वाचं आहे. डाऊन साइड का डाऊन साइड ठेवणं गरजेचं आहे हे बघा. त्याचं कारण हे सांगतो तुम्हाला. हे जे काही डीआयआयज आहे ना, हे डीआयआयज ह्यांनी पोझिशन त्यांची वाढवलेली आहे. काल ह्यांनी 0.77% न वाढवली, आज सुद्धा 0.74% वाढवलेली पोझिशन आहे बेरिश साईडला. हे मायनस दिसतंय ना, म्हणजे बेरिश ते असं ते समजून घ्या. प्लस म्हणजे ते बुलिश, मायनस म्हणजे बेरिश. पोझिशन त्यांनी हे केली, गेटिंग स्ट्रॉंगर, स्ट्रॉंग होत चाललेले. जे कोणी एफआयआयज आहेत ना, एफआयज काय करतायत, काहीतरी उलटा सुलटा धंदा चाललाय. उद्या सुद्धा जरी डाऊन साईडला मार्केट गेलं तरी ते कन्सॉलिडेशन करणार. कुणामुळे करणार माहितीये का? हे जे कोणी एफआयआयज आहेत ना, एफआयआयज ह्यांच्यामुळे मार्केट थांबत थांबत खाली जाणार. त्यामुळे ऑप्शन बायरला काही प्रॉफिट होणार नाही, सेलरला 100% होणार. आता उद्या ट्रेड करणार नाही करणार तो पुढचा प्रश्न आहे. आपण एक ओव्हरऑल आपला अनालिसिस सुरू ठेवूया, आपला अभ्यास आपण सुरू ठेवूया. प्रो प्लेयर्स आहेत, प्रो प्लेयर्सने आज 100% माल दाबलेला आहे, खूप दाबलेला आहे. काल ह्यांनी फक्त साईन दिला होता की आम्ही आता मार्केटवरती बेरीज जातोय, आज ते गेलेले आहेत. सो प्रो प्लेयरचा आणि डीआयआयचा जरी पडला नाही तरी प्रो प्लेयरचा इम्पॅक्ट 100% मार्केटवरती पडणार.
आणि एफआयचं सुद्धा पडणं, कारण पोझिशन जास्त आहे एफआयची. त्यामुळे थोडंसं लक्ष ठेवा. पहिल्या एका तासाची प्राइस ऍक्शन आपल्याला पाहायची आहे की ती कशा पद्धतीने असणार आहे, आणि त्यानंतरच आपल्याला आपलं पुढचं ऍक्शन घ्यायचं आहे. ओके. सो उद्या पहिल्या तासामध्ये काय होऊ शकतं, मार्केट आयदर इथे ओपन होईल, सो ही लेवल मार्केटसाठी टेस्टिंग राहील. जरी मार्केटने ब्रेकआउट केला, सस्टेन होणं महत्वाचं आहे. सो मार्केट आपल्या आजच्या डे हाय पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि कालच्या डे हाय पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. आता बघा, त्यानंतर मार्केट समजा या झोन मध्ये फ्लॅट ओपन केली किंवा इथे कुठे ओपन झालं, मार्केटला सबशेल खाली जायला रस्ता आहे. पण आपले जर का एफआयआय बंधू जर का मध्ये आले, एफआयआय जर का मध्ये आले, तर हे मार्केटला असं सरळ जाऊन देणार नाहीत. हे मार्केटला खेळवत 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 खाली आणणार. इथे जसं स्टार्टिंग फेजला मुवमेंट आली, इथे एफआयआयने एंट्री मारली आणि एफआयआयने खेळवलं मार्केटला. हे जे काय इथं जे दिसतंय ना तुम्हाला, हे जे चॉपिंग दिसतंय ना, एवढा वेळ हे जे केलंय ना ह्यांनी 12 नंतर जे मार्केटनं जे मारामारी सुरू केली ना, ह्याचं कारण एफआयआयच आहे. तो फक्त एफआयआयचा आहे. सो रिकव्हरी सेंटिमेंट दाखवायचा प्रयत्न केला, रिटेलरला इन्व्हाइट केलं, रिटेलरला ट्रॅप केलं, विषय संपवून टाकला. म्हणजे जे काय आहे ना, मार्केटच्या विरोधात काम करण्याचं हे एफआयचं धोरण थोड्या फार प्रमाणात दिसत आहे. आता माझं म्हणणं काय आहे माहितीये का, आपण आता उद्याचा 1 तासाचा व्ह्यू पाहायचा आहे आणि उद्या जे काही ट्रेडिंग नाही करायची हे जे ठरवलंय ना, ते निर्णय माझ्या मते योग्यही आहे, अयोग्यही आहे, डिपेंड आहे. काय होतं, एक दिवस ट्रेड नाही केला म्हणून चांगला आहे, उलट त्या दिवशी लॉस व्हायचा तरी थांबेल आपल्या ऑप्शन्स ट्रेडर बंधूंचा. आज तर माझा ट्रेड झाला नाही कारण माझा सेटअप बनला नाही. उद्या माझा सेटअप बनला, मार्केट जर नीट असेल, मी ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करेन, अदरवाईज मी नाही करणार. आता तुम्ही म्हणाल की हे दोन्ही साईडनं बोलताय, दोन्ही साईडचा प्रश्न नाहीये. एक दिवस ट्रेडिंग नाही करायचं म्हटलं तरी एवढं काही आपल्याला ते मनाला लावून घेण्याची गरज नाहीये. माझं तर म्हणणं एवढंच असतं, जेवढे कमी ट्रेड कराल तेवढे अॅक्युरेट ट्रेड बसवाल, तेवढीच तुमची सायकोलॉजी नीट राहील आणि ओव्हरऑल तुम्ही प्रॉफिटेबल राहाल. सो तुमचं मत काय आहे आणि आजचा व्हिडिओ, आजच्या डेटाचं अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ अपलोड व्हायला थोडा वेळ होईल, त्यासाठी क्षमा असावी. 9:15 पर्यंत व्हिडिओ आपला अपलोड होईल. आत्ताच 9 वाजलेले आहेत, मी शूट करत आहे तोपर्यंत. थोडासा लेट झाला आज, डेटा यायला लेट झाला, त्यामुळे व्हिडिओला थोडासा आज लेट होईल. ओके, थँक्यू सो मच. उद्याचं तुम्ही ट्रेड करणार आहात की नाही हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. ओके, बाय बाय, गुड नाईट.